आपल्या आजूबाजूला पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी मंडळी आपल्याला कायम दिसतात. यात पेट डॉग लव्हरची संख्या जरा जास्तच आहे. पण पेट लव्हरला हादरवणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. ब्रिटनमध्ये एका 52 वर्षीय महिलेला आपल्या कुत्र्यानं चाटणं हे चांगलंच महागात पडलंय. यामुळे तिला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. इतकंच काय, तिला तब्बल 6 वेळा हृदयविकाराचा झटका देखील आलाय. नक्की या महिलेसोबत काय घडलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मंजित संगा या जुलै 2025 मध्ये नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्या. घरी आल्यावर त्यांना थोडी अस्वस्थता जाणवू लागली. सुरुवातीला कामाचा ताण आणि थकवा असावा असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्याच रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणी केल्यावर तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना सेप्सिस नावाचा गंभीर संसर्ग झाल्याचं सांगितलं. या आजारावर उपचार सुरू असताना त्यांना 6 वेळा हृदयविकाराचा झटका देखील आलाय. संसर्ग संपूर्ण शरीरात पसरल्यामुळे डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक कठोर निर्णय घ्यावा लागला. यात डॉक्टरांना दोन्ही हात आणि गुडघ्याखालचे त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. पण ही अशी वेळ नक्की का आलीये, हा संसर्ग नेमका काय आहे तेही सविस्तरपणे जाणून घेऊयात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शरीरावर एक छोटी जखम होती. या जखमेवर त्यांच्या पाळीव कुत्र्यानं चाटलं. तज्ञांच्या मते कुत्र्यांच्या लाळेमध्ये कॅप्नोसाइटोफेगा कॅनिमोर्सस नावाचा बॅक्टेरिया असण्याची दाट शक्यता असते. हा बॅक्टेरिया जखमेद्वारे शरीरात गेल्यास सेप्सिस सारखा गंभीर संसर्ग होऊ शकतो. मंजित संगा यांची आरोग्य तपासणी केल्यावर हा बॅक्टेरिया शरीरात गेल्याचं निष्पन्न झालं आणि संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांना त्यांचे हात आणि गुडघ्याखालील पाय कापावे लागण्याचा निर्णय घ्यावा लागला. या घटनेनंतर डॉक्टरांनी पाळीव प्राणी असलेल्या सर्वांनाच सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. शरीरावर जखम असल्यास ती स्वच्छ ठेवा आणि प्राण्यांना त्या भागाला चाटून देऊ नका, अशा सूचना आता डॉक्टर करत आहेत. तसेच अचानक ताप, अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या, असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.